नमस्कार मंडळी, आज आहे नागपंचमी. चौरंगाभोवती छान रांगोळी काढली आहे. नागोबाची यथोचित पूजा झालेली आहे. नागपंचमीनिमित्त आज आमच्याकडे स्पेशल रेसिपी पातोळे करत आहेत. तर पातोळे कसे करायचे हे पटकन जाणून घेऊयात. सारण तयार करण्यासाठी गॅसवर कावीळ ठेवून त्यात थोडंसं तूप, 2 वाटी किसलेले खोबरे, 1 वाटी गूळ व चवीसाठी वेलची पूड घालून गूळ वितळेपर्यंत छान भाजून घ्यायचे. त्यानंतर दुसऱ्या बाजूला तांदळाच्या पिठात गरम पाणी घालून पीठ तयार करावे. ते छान मऊ होईपर्यंत मळून घ्यावे. हळदीच्या पानाला तूप किंवा तेल लावून त्यावर तांदळाच्या पिठाचा गोळा पसरवून त्यात तयार केलेले सारण घालावे आणि ते सर्व बाजूने पूर्णपणे बंद करून घ्यावे. कुठल्याही बाजूने सारण बाहेर पडणार नाही याची काळजी घ्यावी. अशा प्रकारेच ते बंद करावे. त्यानंतर एका चाळणीमध्ये सर्व तयार केलेले पातोळे व्यवस्थित लावून एका टोपात पाणी ठेवून ही चाळण गॅसवर मंद आचेवर ठेवावी. 25 ते 30 मिनिटे पातोळे तयार होण्यासाठी लागतात. आहाहा, तयार झाल्या आहेत गरमागरम स्वादिष्ट अशा पातोळ्या. बघून तोंडाला पाणी सुटलं ना? मंडळी, आमच्या नागोबासाठी पातोळ्या तयार झाल्या आहेत आणि तुमच्या